तर इथं असं विठ्ठलाचं मंदिर आले, ते विठ्ठल पण स्क्रीनवर दिसतोय पहा. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आम्ही चाललेलो आहे पंढरपूरला सणाना पिरेरी. तर पहा, आणि इथं पंढरपूर 15 किलोमीटर धावते, त्यामुळे आता थोडा ऊसाचा रस पिण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहे. त्या ऊसाच्या रसवाल्याने ऊसाचा रस आणून दिले 2 ग्लास, आणि ऊसाचा रस थंड होता, गार होता, मस्तपैकी पिलाव. आणि तर भैया बघा विचार करत पितोय बघा कसा. आणि ऊसाचा रस पिऊन झाल्यावर आम्ही निघालो आता पंढरपूरच्या दिशेने. इथं बघा नारळ झाडी सगळं हिरवगार आहे. या माणसाच्या मागं आम्ही त्या पंढरपूरला चाललो होतो. आणि चाललो होतो, फास्ट चाललो होतो. कसं चाललो होतो ते तुम्ही बघाच. इथं बघा टावर कसले मोठ्याले आहे, तिथं बाबळीची झाडं आहे, तिथे सगळं हिरवगार आहे मित्रांनो. इथं पाण्याची उपलब्धता आहे. आलोय बघा आम्ही पंढरपूरमध्ये. आता पंढरपूरच्या पुलावरती आम्ही लँडिंग करत आहोत. आणि आता बघा आम्हाला तर पाण्याची उत्सुकता आहे. पाणी नदीला कधी येतं, म्हणजे नदी कधी येते आम्हाला नदी बघायसाठी. आणि शेवटी आलीच आहे बघा. पुलावरून आम्ही जातोय पण पाणीच नव्हतं. आणि पंढरपूरच्या पुढे आल्यावर एक प्रशासकीय विभाग आहे, कसली मस्त बिल्डिंग आहे बघा. इथं असं बघूच वाटत होतं तिला. ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर बघितले आम्ही. आणि हे काय आहे मला समजलंच नाही. सगळं काम निमित्त झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत आता वाळवंटामध्ये. आम्ही आता पंढरपूरच्या खास एका गोष्टीसाठी, विठ्ठलाच्या दर्शनासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. तर इथं वाळवंटामध्ये पाणी नव्हतं. आम्ही म्हणजे येताना पाणी नव्हतं, पण आम्ही आले पाणी सोडले बघा. पाणी सोडले म्हणल्यावर आता काय मस्तपैकी आंघोळ पिंगळ करायची मस्तपैकी. तेव्हा इकडे बघा वाळवंट कसं दिसतंय. आणि तुम्ही पाहू शकता तिथपर्यंत पाणी आलेलं आहे. तिथपर्यंत पाणी आलेलं आहे. तिथपर्यंत पाणी आले म्हणजे थोडा वेळ लागेल आम्हाला तिथं. इथं बघा विठ्ठलाची खास मूर्ती इथं होती. मूर्तीचं दर्शन करून आणि इथं बघू शकतो किती पोल्युशन झालेलं आहे नदी, त्यामुळे हातपाय तोंडून पाणी अजून लांब आहेत, म्हणजे थोडा वेळ 1 तासभर लागतंय. पुंडलिका दर्शन घेऊन आम्ही आता निघालेलो वर विठ्ठलाच्या मंदिराकडे. इथले पायऱ्या चढायच्या आता पायऱ्या चढून वर जायचं आहे. ऊन तर खूप लागत होतं, 2ची वेळ आहे. थोडं वर दमाने चालल्यानंतर बघा कसला भारी सीन दिसतोय इथनं. ते मस्तपैकी पुंडलिकाचे मंदिर दिसत आहेत, नदी दिसते इथनं, पण नदीला अजून पाणी आलं नव्हतं. वर आलो आम्ही. वर आल्यावर दिसत होतं पंढरपूरचं मंदिर. आणि ते बघा 10ला 20ला बॉटल पाण्याची होती. लोक टॅलेंटेड आहेत. पाण्याची थंडगार बॉटल 20ला विकतात, साधी बॉटल 10ला विकतात. आणि इथं बघा शेडनेट लावले सावलीसाठी लोकांना. आता आलं बघा शेवटी इथं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर. आणि स्क्रीनवर विठ्ठल दिसतोय. आणि अशा प्रकारे मंदिर खूप सुंदर आहे. विठ्ठलाच्या मंदिरामध्ये काम चालू आहे, त्यामुळे आम्हाला आतमध्ये काही दर्शन भेटलं नाही. त्यामुळे आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. नामदेव पायरीचं दर्शन घेताना इथं मोबाईल अलाउड नव्हता, तरी आम्ही व्हिडिओ काढतोय बघा. इथे सर्व लोक इथं काय लिहिले बघा, मंदिरात मोबाईल नाही चालत म्हणून. तरीसुद्धा आम्ही त्या चौकामेळा दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आता घरला. बघू शकता नदीला पाणी किती प्रचंड वाढलेलं आहे, पण आता काय उपयोग नाही, कारण आता आम्ही पहिलेच हातपाय धुले. तोंडाला चव येण्यासाठी थोडी पाणीपुरी खाल्ली आणि निघालो आम्ही घराच्या दिशेने. बघू शकता आम्ही चाललोय आता. आणि आता जाता जाता बघू शकता नदीला प्रचंड पाणी आलेलं आहे. प्रचंड पाणी आलेलं आहे. आणि मुलं बघा कशी पोहायचा आनंद घेत आहेत. पाण्याचा फ्लो खूप आहे, पाणी खूप तेजीनं वाढतंय. आणि बघू शकता कसल्या प्रेशरनं पाणी चाललेलं आहे. झरा कसा दिसतोय बघा तुम्ही. त्या बंधाऱ्यातलं पाणी सोडलंय. आणि आता इथं बघू शकता तुम्ही कसलं भारी दिसतंय. आम्ही जरा उशिरा आलो असतो तर मस्तपैकी पोहायला भेटलं असतं, पण काय नाही. बघू शकता तिथे पाणी कसलं दिसतंय. आणि चला तर आता आपण जाऊया घरी. आणि घरी जाता बघू शकता अजून इथं पाणी कसलं भारी दिसतंय बघा. लोक तिकडे कसे पोहायचा आनंद घेत आहे. आणि बघू शकता इथं अजून इथवर पाणी आलेलं नाही, पण येणार आहे इथवर पण पाणी, म्हणजे आज किंवा उद्या पाणी. इथं बघू शकता पेट्रोल पंप आला आहे. गाडीचं जेवण फुल आहे, त्यामुळे आमच्या पोटात काय नाही, म्हणून आम्ही आता इथे थांबणार आहे. इथे काय नाव आहे ह्या दुकानाचं बरं, तर मामाश्री नाही MK नाश्ता सेंटरमध्ये थांबलेलो आहोत. आणि इथं आम्ही वडापाव खात भूक लागली होती. आणि बघू शकता इथं गुरुदेव वडापाव सेंटर आहे. आणि वडापाव खाल्ल्यानंतर थोडी चहा पेलो आम्ही मामाश्रीमध्ये. आणि आता निघालो घराच्या दिशेने. बघू शकता आता चाललो आम्ही माघारी जाता जाता खूप 4 वाजल्या होत्या. आणि भैया कसा हसतोय बघा. आणि आता इथनं U-टर्न गेला होता भैयाने, काय घोळ केला बघा. इथनं U-टर्न घेतला त्यानं. U-टर्न दमाने घेतला भैया, पण आता गाडी शिकतोय.
युटर्न घेतला की पुढनं एक गाडी आली. आम्ही त्याला दमाने जाऊ म्हणतो तर दमाने जातच नाही. पुढनं एक टेम्पो आला म्हणून तर त्याने गाडी इकडं ज्या दिशेने जायचं त्या दिशेने घेतलीच नाही. तो पोलिसाच्या गाडीकडे बघत बसला होता. आणि मग इथनं गाडी मस्तपैकी अशी त्याने वळवली आणि आता आम्ही निघालो घरला. कसा हसतोय बघा तो.